नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. एका महत्त्वाच्या बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेत. अमित शहा यांच्या बहिणीवर सध्या मुंबईतल्या रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि आपल्या बहिणीची भेट घेण्यासाठी अमित शहा रिलायन्स रुग्णालयात दाखल झालेले आहेत. यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत. बहिणीची भेट घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अचानकपणे मुंबईच्या दौऱ्यावर. मुंबईतल्या एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये शहांच्या बहिणीवर उपचार सुरू आहेत. अचानक मुंबईमध्ये येत अमित शहा आपल्या बहिणीच्या भेटीसाठी रुग्णालयात गेले. अमित शहा यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदेही रिलायन्स रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, साधारण 9:30च्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आले होते. त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन आपल्या बहिणीची विचारपूस केलेली आहे. सध्याची काय माहिती आपल्याकडे आहे? श्वेता, सध्या मी रिलायन्स हॉस्पिटलच्या समोर आहे आणि थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रिलायन्स हॉस्पिटलच्या बाहेर येणार आहेत. आपण पाहतोय मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा काही वेळ रिलायन्स हॉस्पिटलमध्ये होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अचानकपणे मुंबईच्या दौऱ्यावरती आले आणि कारण त्यांच्या बहिणीवरती या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची भेट घेण्यासाठी, त्यांची विचारपूस करण्यासाठी अचानकपणे अमित शहा जे ते मुंबईच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. आपण पाहतोय की पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. बाहेर ताफा लागलेला आहे आणि सध्या अमित शहा हे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहेत. जवळपास 9:30 वाजता ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तेव्हापासून अजून सुद्धा आतमध्येच आहेत. त्यांच्यासोबत निकटवर्ती आणि कुटुंबातील सदस्य सुद्धा असल्याचं कळतं आहे. मात्र अचानकपणे हा दौरा आखण्यात आलेला होता, कारण कुठलंही नियोजन या दौऱ्याचं किंवा कुठलंही शेड्यूल जे होतं अशा पद्धतीनं तयार करण्यात आलेलं नव्हतं. मात्र अचानकपणे अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आले आणि त्यांच्या बहिणीची भेट घेण्यासाठी सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र काही वेळानंतर ते इथून निघून गेले. मात्र त्यानंतर आता या भेटीनंतर काय वेगळ्या चर्चा होतात का किंवा या भेटीनंतर पुन्हा अमित शहा कोणाची भेट घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार. मात्र सध्या तरी या बहिणींची भेट घेण्यासाठी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ते असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त असतील किंवा विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते. थोड्याच वेळापूर्वी बाहेर पडलेले आहेत. मात्र रिलायन्स हॉस्पिटलच्या बाहेरची दृश्य जी आहेत आपण पाहतोय, गाड्या लागलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये अमित शहा यांचा ताफा हॉस्पिटलमधून बाहेर पडेल आणि त्यानंतर ते रवाना होतील. मात्र या भेटीच्या व्यतिरिक्त आणखी काही भेटीगाठी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कुठल्याही नियोजित दौरा नसताना अचानकपणे हा दौरा आखण्यात आलेला आहे आणि अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. सध्या तरी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये ते आहेत. थोड्याच वेळामध्ये ते बाहेर पडतील. मात्र जवळपास 9:30 वाजल्यापासून अमित शहा जे आहेत ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अधिक कृष्णा, आपण पाहतोय की आता 11 वाजलेले आहेत. 9:30 वाजल्यापासून ते रुग्णालयामध्ये आहेत. आपल्या बहिणीच्या भेटीसाठी ते अचानकपणे मुंबईच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि सध्या तुम्ही सांगितले की त्यांच्याबरोबर काही कुटुंबाचे सदस्य आहेत, निकटवर्तीय सुद्धा आहेत. पण यानंतर त्यांची कुणाशी भेट होण्याची शक्यता आहे का किंवा इतर कुणाशी तुमचं बोलणं झालेलं आहे का? अमित शहा यांच्या नंतरच्या दौऱ्यासंदर्भात ते थेट पुन्हा दिल्लीमध्ये जाणार आहेत की आणखी कुणाची भेट घेणार आहेत, या संदर्भात काही अधिकचे अपडेट्स? श्वेता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते त्यांच्या सोबत होते. जेव्हा ते इथं आले त्यावेळी मुख्यमंत्री हे स्वतः रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सुद्धा पोहोचलेले होते. मात्र ते काही वेळ थांबल्यानंतर निघून गेले. सध्या अमित शहा जे आहेत ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहेत आणि अजून सुद्धा ते त्यांच्या बहिणींची विचारपूस करण्यासाठी जिथे पोहोचलेले होते तिथेच आहेत. थोड्याच वेळामध्ये ते बाहेर पडतील. मात्र त्यानंतर ते थेट दिल्लीला जाणार की आणखी काही भेटीगाठी होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण कुठल्याही पद्धतीचा नियोजित दौरा हा नव्हता आणि त्यामुळे खाजगी भेटीसाठी म्हणून ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर बहिणींच्या वरती रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळेच ते भेटीसाठी या ठिकाणी पोहोचले असल्याचं कळलं. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला जातात की काही आणखी भेटीगाठी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कुठल्याही राजकीय दौरा जो आहे तो हा मानला जात नाहीये, कारण ही कुटुंबातील भेट होती, खाजगी भेट होती आणि त्यांच्या बहिणीवरती हे उपचार मागच्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि त्यामुळेच हा दौरा जो आहे तो अचानकपणे आखण्यात आलेला होता. आपण पाहतोय की काही अधिकारी आता बाहेर पडतात आणि थोड्याच वेळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही ताफा बाहेर पडण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीच्या हालचाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी
दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी स्पेशल पोलीस कमिशनर देवेन भारती हे सुद्धा या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। मात्र थोड्याच वेळामध्ये अमित शहा यांचाही ताफा बाहेर पडण्याची चिन्ह जी आहे ती हॉस्पिटलच्या बाहेर ज्या हालचाली होत आहेत त्यावरून स्पष्ट होते आहे। राजकीय भेटीगाठीचं कुठलंही शेड्यूल किंवा कुठल्याही अशा भेटीगाठी झाल्या असल्याची माहिती अद्याप तरी मिळत नाहीये। मात्र ही खाजगी भेट होती आणि त्यासाठी अमित शहा हे अचानकपणे मुंबईला आलेले होते। सध्या ती भेट घेण्यासाठी जवळपास 9:30 वाजल्यापासून म्हणजे 1.5 तासापासून अमित शहा हे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहेत आणि आता ते बाहेर पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की हॉस्पिटलच्या बाहेर या हालचाली ज्या आहेत ते वाढू लागलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये अमित शहा यांचा ताफा हा बाहेर पडेल। मात्र रिलायन्स हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर अमित शहा हे थेट दिल्लीसाठी रवाना होतात की काही भेटीगाठी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळ त्यांच्यासोबत होते। मात्र ही भेट ही हॉस्पिटलमध्ये भेट होणार होते आणि त्यांच्या बहिणीच्या भेटीसाठी ते खास मुंबईमध्ये आलेले होते। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची राजकीय चर्चा झाली असावी असं तरी दिसत नाहीये। मात्र या भेटीनंतर काही भेटीगाठी जर झाल्या तर त्यामध्ये राजकीय चर्चा होऊ शकते। मात्र तसं काही नियोजन आहे की नाही हे चित्र हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी अमित शहा हे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आहे। जवळपास 9:30 वाजल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये असल्याचं कळतं आणि त्यांच्या बहिणीवरती मागच्या काही दिवसापासून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जे उपचार सुरू आहेत त्यानिमित्ताने ते मुंबईमध्ये अचानकपणे आलेले होते आणि सध्या ती भेट आटोपून थोड्याच वेळामध्ये अमित शहा यांचा ताफा जो आहे किंवा अमित शहा जे आहेत ते हॉस्पिटलच्या गेटमधून बाहेर पडतील। मात्र त्यानंतर त्यांचं काय नियोजन असणार आहे हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, अगदी कृष्ण, आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी आणि ही थेट दृश्य आहेत रिलायन्स रुग्णालयाबाहेरची, जिथे आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर उपस्थित आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्या बहिणीच्या भेटीसाठी ते रिलायन्स रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। 9:30 वाजल्यापासून आतापर्यंत ते बहिणीसाठी रुग्णालयामध्ये आहेत, त्यांची विचारपूस करतायत। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतो, अमित शहांसोबत मुख्यमंत्री शिंदे सुद्धा सुरुवातीला तिथे उपस्थित होते। त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रिसीव्ह केलं आणि त्यानंतर ते दोघेही रिलायन्स रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यानंतर काही वेळानंतर मुख्यमंत्री तिथून निघाले। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अद्यापही रिलायन्स रुग्णालयामध्येच आहेत। आपल्या बहिणीच्या भेटीसाठी ते मुंबईमध्ये रिलायन्स रुग्णालयामध्ये आलेले आहेत आणि सध्या सुद्धा ते रिलायन्स रुग्णालयामध्येच आहेत। यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची भेटीगाठी त्यांच्या होत आहेत का, कुठल्या प्रकारची बैठक होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की ते थेट दिल्लीला जात आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, ही थेट दृश्य आहे TV9 मराठीवर आपण पाहतोय। अमित शहा यांच्या बहिणीवर रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि आपल्या बहिणीच्या भेटीसाठी अचानकपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आले। रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी आपल्या बहिणीची भेट घेतलेली आहे। यावेळी त्यांच्यासोबत काही निकटवर्तीय आहेत, कुटुंबाचे सदस्य सुद्धा उपस्थित असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रिसीव्ह करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सुद्धा पोहोचले होते आणि त्यांनी सुद्धा रुग्णालयामध्ये जाऊन अमित शहा यांच्या बहिणीची भेट घेतलेली आहे, त्यांची विचारपूस केलेली आहे।